बोलताना सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमासाठी हजर असणाऱ्या आदरणीय शुभांगीताई आणि त्याचबरोबर आपल्या अंकिताताई यांचे मी मनपूर्वक शुभेच्छा देते त्यांना की आपण खूप चांगल्या प्रकारे सेवा द्यायचं आणि त्याचबरोबर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या लेखी म्हणून स्वाभिमानाने राहण्यासाठी खूप उत्कृष्ट असता तुम्ही कार्य करत आहात. मला या प्रसंगी म्हणाविषयी वाटते की ज्याप्रमाणे जेव्हा महात्मा फुले यांचा मृत्यू झाला होता त्यावेळेस त्यांनी स्वतःला अपत्य त्यावेळेस यशवंत नावाचा मुलगा दत्तक घेतला होता आणि तो एका ब्राह्मण जी कन्या होती तिचा मुलगा होता. तर या मुलाला मोठं करून त्यांनी चांगलं शिक्षण दिलं होतं आणि महात्मा फुलेंच्या मृत्यूच्या वेळेस मात्र त्यांच्या भावकीतील लोक असतील किंवा समाजबांधव वेगवेगळे जे लोक होते त्यांना विरोध करणारे त्यांनी त्यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांच्या मुलगा यशवंत याला अंत्यविधी करण्यासाठी नकार दिला होता आणि अशा वेळेला स्वतः क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या डगमगल्या नाही. मुलाला च्या समयी अंत्यविधी करू देत नाही तर स्वतः आपल्या हातामध्ये टिटवा घेऊन स्वतःच्या पतीचा अंत्यविधीची जी सगळी प्रक्रिया होती त्यांनी स्वतः पूर्ण केलेली होती. आणि त्याच प्रकारे आज या महिला पुरुषच नव्हे तर महिला सुद्धा पुरुषांप्रमाणे अंत्यविधी करतात आणि पुन्हा त्यांची जी प्रक्रिया असते ते करताना मी स्वतः आपल्या कृष्णनारायणवरती त्यांचे वेगवेगळे व्हिडिओज येत असतात आणि मुली आत्ताच आपल्या शेजारी आमच्या शेजारी असणारे जे गोरे कुटुंब आहे त्यांच्या मुलीचा वाढदिवस झाला परवा दिवशी भक्ती गोरे यांचा आणि त्या वाढदिवसाच्या दिवशी तिने एका अशाच अंत्यविधीला स्वतः अग्नी अर्पण करून त्यांना मुक्ती देण्याचं कार्य हा वाढदिवसाच्या निमित्ताने करण्यात आलेलं होतं. खूप सुंदर कार्य केलेलं आहे बाळा तू आणि असंच तुमचं कार्य जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे करत राहावे अशा आमच्या तुम्हाला भरपूर अशा शुभेच्छा आहेत. एवढं जय जय धन्यवाद.